नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मंजिरी मीराला म्हणते, काय ग मीरा, आज तर खूप खुश असशील तू. मीरा म्हणते, हो आहेच. त्याचं कारण काही वेगळंच आहे, जरा तुम्हाला नाही समजणार ते. असं काही म्हणता शनी. मंजिरी म्हणते, हो का, बरं ठीक आहे. अगं तुझा आनंदावरती मी विरजण तर टाकणार नव्हते बघ, पण काय करणार, जास्त वेळ तुला अशी आनंदात मी काही पाहू शकणार नाही. खरं कारण जेव्हा तुझ्या समोर येईल ना, तुझ्या खरंच पायाखालची जमीनच सरकते. असं काही मंजिरी बोलल्यानंतर ना, मीरा थोडीशी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहते. अगं तुला माहिती आहे का, आत्तापर्यंत ह्या घरामध्ये वावरत होती मायाच्या रूपामध्ये शिवनाथ, बरोबर. तोपर्यंत मीरा आश्चर्याने हो म्हणते. तोपर्यंत असं काही झालं आहे, शिवनाथ आहे माझ्या कैदेमध्ये. आत्ता सध्या खरी माया आपल्या घरामध्ये आली आहे. मीरा म्हणते, काय खरी माया? हो अगं मीरा, असं काय करते, ही आपली खरी माया, हे खरी शिवनाथ नाही आहे. हे तू चेकसुद्धा करू शकतेस. तिला विचार तू कोण आहेस म्हणून. असं काय म्हणता शनी. माया ही ते घरभर फिरत असते. म्हणते, काय झालंय काय, सगळ्यांमध्ये एवढा बदल झाला आहे, सगळेजण एवढी माझी प्रेमाने वागतात, बोलतात. मीरा तर ती एकदम आदरानेच बोलत आहे. काय भयंकरच कारण, वेगळं काहीतरी घडलं आहे ह्या घरामध्ये, पण मला ह्याचाच फायदा घ्यायचा आहे. असं काय म्हणता शनी. माया हा विचार करते आणि माया अजितची बायको म्हणून ह्या घरामध्ये वावरते. तोपर्यंत नर्मदा, अजित आणि दामोदर बसलेले असतात. नर्मदा म्हणते, अजित अरे तुझी बायको जरा बदलल्यासारखीच वाटते रे. काही खरं नाही बाबा, पहिली काय होती आता काय आहे, वेगळंच आहे बाबा हे गणित. तो अजित म्हणतो, नाही ग, मी तिला सारखं फोर्स करतोय ना, बाहेर फिरायला जाऊया म्हणून, ह्यासाठी रागवली असल. अजितला नर्मदा बोलते, नाही रे, वेगळंच काहीतरी भयंकर कारण असं दिसतंय बरं का. तोपर्यंत माया येते, काय सासूबाई, तुम्ही तर एकदम माझ्या परीक्षेमध्ये फेलच झाला बरं का. बघा माझा नवरा अजित पास झाला त्याच्यामध्ये. नर्मदा एकदम आश्चर्यानेच पाहते, अरे ही जरा वेगळंच बोलते, असं कसं वर. अहो मी मायाच आहे, माया. तुमच्या सगळ्यांची फिरकी घेत होती मी, कोण माझ्याबद्दल कसं वागतंय. मी 2 दिवस घराच्या बाहेर गेली म्हणल्यानंतर न कसं काय कुणाच्या मनामध्ये येईल ते विचार करत होते. अहो ऐकलत का सासूबाई, आपल्याला त्या मंजिरीला खरंच ह्या घरातून बाहेर काढायचं असलं तर एवढं सरळ साधं वागून चालणार नाही. ती मंजिरी काही पोहोचले तुम्हाला माहीत नाही आहे अजून. असं काय म्हणतात शनी. नर्मदा म्हणते, हो खरं आहे माया तुझं. आणि असं काय झालं. तोपर्यंत नर्मदा पटकन मायाला मिठी मारते, म्हणते, खरं ग बाई, खरं माझी सून आली घरात. असं काही म्हणल्यानंतर न माया म्हणते की खरंच आपल्या त्या मंजिरीला घरातून बाहेर काढायचे, ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला पाहिजे. दामोदर, अजित, नर्मदा म्हणतात, हो माया, आम्ही तुझ्याबरोबरच आहोत. तोपर्यंत ते माया एकटीच किचनमध्ये आपली कॉफी बनवत असते. मागून येते अंबिका आणि बाबा बाबा अशी काही जोरजोरात हाक मारते, पण ती तिच्याच धूदमध्ये असते. हीच गोष्ट अंबिकाला जरा खटकते. ती मीराला येऊन सांगते, अगं मीरा, बाबांना मी आपल्या हाक मारली पण ती काही उत्तर देत नाहीत, मला पाहिलंसुद्धा नाही आहे त्यांनी. असं का बरं, एकट्यात गाठलं तरी पण तेच होतं. तोपर्यंत मीरा म्हणते, आपल्याला खरं काय सत्य ते जाणून घ्यायचं असलं तर हा आरसा आहे, आरशामध्ये तर कळलं ना आपले बाबा आहे, ती खरी माया आहे. तोपर्यंत माया ही रूममध्ये असते. ह्या अंबिका आणि मीरा तिथे जातात. माया ह्या दोघींना म्हणजे मीराला पाहता शनी थोडी आश्चर्यचकित होते. काय ग मीरा, हिते कशी काय तू. तोपर्यंत मीरा म्हणते, काही नाही ग, तुझी चौकशी करायला आली होती, कशी आहेस वगैरे. असं काय म्हणता शनी. मीरा म्हणते, माया तुझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलं आहे. माया पटकन आरशाकडे जाते आणि चेहऱ्याकडे बघते आणि तिच्या पाठोपाठ मायाच्या पाठोपाठ अंबिका आणि मीरासुद्धा जाते. पाहतात तर काय, आरशामध्ये जे काय प्रतिबिंब दिसत असतं ते मायाचंच असतं, त्याच्यामध्ये शिवनाथ काही दिसत नाही. त्याच्यामुळे त्या दोघींच्या समोर हे सत्य आलेले असते की अखेरकार हे आपले बाबा नाही आहेत, ही खरी माया ह्या घरामध्ये आली आहे. तोपर्यंत माया म्हणते, कुठे आहे ग मीरा, काय लागलंय तेव्हा. अगं कशाला काय लागायला पाहिजे, खुन्याचा चेहरा आहे हा, म्हणल्यानंतर काय लागण्याची गरजच नाही. तुझा चेहरा एकदम काळपटल्यावानी, एकदम खुण्यान भरल्यावानी आहे. असं काय म्हणता शनी. मीरा पटकन त्या टेबलवरची काजळाची डबी घेते, तिच्या तोंडाला लावते, तिला बेडवरती ढकलून देते.
माया खूप रागारागाने तिच्याकडे पाहते. मीरा, काय करतेस काय तू? तुला हे शोभतं का? मीरा म्हणते, हो शोभतं ना, तुझ्यासारख्या बाईबरोबर हीच केलं पाहिजे, हीच तुझे अवकात. असं काय म्हणल्यानंतर ना माया खूप चिडून तिथून निघून जाते. मीरा आणि अंबिका म्हणतात, खरंच मीरा, अगं ही आपली माया नाही आहे, ही आपले बाबा नाही आहेत, ही माया आहे माये. असं काय म्हणल्यास क्षणी शेवटी मीराच्या समोर आणि अंबिकाच्या समोर मायाचं सत्यही आलेलं असतं. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात नक्की काय होतंय. मीरा आणि अंबिका ह्या मायाला घरातून बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होऊ शकतील का, आणि या कवडीचं सत्य अथर्वच्या समोर येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायला आवडत कमेंटमध्ये लिहू शकता. बाय.